काळे चणे आपल्या आहारामध्ये नेहमी असावे असं म्हणतात. लो कॅलरी आणि हाय प्रोटीन असा हा पदार्थ, याची आपण चाट किंवा उसळ बरेचदा करतो. अशी टिक्की किंवा कबाब एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच खूप आवडेल. 1 कपभर काळे चणे मी रात्रभर भिजत घातले होते. त्यामध्ये आता मी एक मीडियम साईजचा कांदा आणि थोड्या लसणीच्या पाकळ्या घालून कुकरमध्ये मऊ शिजवून घेणार आणि गार करून घेणार आहे. ते गार होत आहे तोपर्यंत मिक्सरच्या भांड्यात एक हिरवा मसाला करू. हिरवी मिरची, आलं, कोथिंबीरीच्या कोळ्या, काड्या आणि लसूण असं आपण वाटून घेतलं आहे. आता हे छान मऊ शिजले आहेत आणि गारही झाले आहेत. याची आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर पेस्ट करून घ्यायची आहे, पण त्याआधी आपण यातलं पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. पाणी न घालता मिक्सरमध्ये हे आपल्याला वाटून घ्यायचं आहे. हे जे पाणी आहे हे पौष्टिक पाणी आहे. तुम्ही आमटीमध्ये, वरणामध्ये किंवा एखाद्या भाजीच्या रस्स्यातही हे पाणी घालू शकता. आता हे जाडसर आपण वाटून घेतलं आहे. यामध्ये मी प्रोटीनचं प्रमाण वाढवण्यासाठी 100 ग्रॅम पनीरही किसून घेतलं आहे, ते घालते आहे. आणि 3 मीडियम साईजचे बटाटे मी उकडून सोलून मॅश करून ठेवले होते, तेही यामध्ये घालते आहे. हिरवा वाटलेला जो आपला मसाला आहे तो आता घालायचा आहे. यामध्ये तुम्ही जास्त मिरचीही घालू शकता. मी अगदी 2च मिरच्या घातल्या होत्या. 3 चमचे बेसन मी कोरडंच भाजून घेतलं होतं, ते यामध्ये घालते आहे. ब्रेड क्रम्स किंवा कॉर्नफ्लोअरच्या ऐवजी मी बाइंडिंगसाठी भाजलेलं बेसन इथे वापरते आहे. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर यात आपल्याला घालायची आहे. 1 मोठा चमचा भरून धणेपूड, 1 चमचाभर जिरेपूड, 1 चमचाभर आमचूर पावडर आहे, अर्धा चमचा चाट मसाला घालते आहे, अर्धा चमचा काळं मीठ आणि 1 चमचाभर आपलं रोजच्या वापरातलं जे पांढरं मीठ असतं ते घालते आहे. इथे आपण चाट मसाल्यात पण मीठ असतं हेही गृहीत धरलेलं आहे. हिरवी मिरची जास्त घातली नव्हती मी यामध्ये, म्हणून मी इथे 1 चमचाभर काश्मीरी लाल चिली घालते आहे. लाल तिखट घातलं आहे. आता हे हाताने सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याचा गोळा करून घ्यायचा. पाणी अजिबात घालायचं नाही आहे. बटाटा, पनीर, चणा, कोथिंबीर सगळ्याचा ओलावा मिळून हा मस्त गोळा तयार होतो. आता एक एक छोटा छोटा गोळा त्यातनं काढायचा आणि त्याची टिक्की किंवा कबाब असे तयार करून घ्यायचे. हे आपण नॉनस्टिक पॅनमध्ये अगदी कमी तेलामध्ये शॅलो फ्राय करणार आहोत. त्यामुळे तुम्ही जर वेट लॉस जर्नीवर असाल तर हे कबाब तुम्हाला रात्रीच्या जेवणाला सबस्टिट्यूट म्हणूनही खूप छान पर्याय आहे. अगदी 2 ते 3 कबाब तुम्ही जर याची चाट करून खाल्ली तर मस्त पोट भरतं. आणि प्रोटीनचं प्रमाण भरपूर असल्यामुळे लगेच भूकही लागत नाही. थोडंसं तेल घालून नॉनस्टिक पॅनमध्ये एका वेळेला मावतील एवढे कबाब आपण ठेवून घेतो आहोत. आणि याला वरूनही थोडं थोडं तेल मी लावून घेणार आहे, म्हणजे जेव्हा याला आपण उलटवू तेव्हा पुन्हा तेल घालायची गरज नाही. दोन्ही बाजूनी मध्यम आचेवरती अगदी छान खरपूस होईपर्यंत ह्या टिक्क्या किंवा हे कबाब आपण छान भाजून घ्यायचे आहेत. आता याला असंच तुम्ही नुसत्या सॉस बरोबर, हिरवी चटणी, नारळाची चटणी याबरोबर खाऊ शकता किंवा याची चाट करूनही खूप मस्त लागते. यावरती भरपूर असं दही घालायचं छान. त्यानंतर डाळिंबाचे दाणे, आंबट गोड चटणी आणि हिरवी चटणी घालून ही चाट तुम्ही एन्जॉय करू शकता.